बाबासाहेबांना बैमान होणाऱ्यांना मला सांगायचंय, त्या बापानं उपाशी पोटी राहून तुमचं आयुष्य उज्ज्वल केलंय. म्हणून प्रत्येक माणसानं हा शब्द काळजामध्ये ठेवायचा की आमच्या आईनं, रमाईनं लहानपणी तिच्या आई बरोबर जगत असताना तिनं पाहिलं होतं, माझी आई शेणा गोळा खाते, सरपण गोळा करते, पाहिजे तेवढ्या परिवाराला ठेवते, राहिलेलं विकून ह्या परिवाराची गुजराण करते, हे तिच्या लक्षामध्ये होतं. रमाई दादरला वडीच्या नाक्यावर फिरायची शेणा गोळा. जसं बाबासाहेबांचं पत्र आलं की मी अन्नास मोताद आहे, रमाईचं हृदय खवळून जागा झालं आणि तिनं 13 रुपयाची मनीऑर्डर भारतातून अमेरिकेला बाबासाहेबांना पाठवली आमच्या आईनं. ती आई रमाई, जिच्या त्यागानं बाबासाहेब आंबेडकरांसारखा युगपुरुष घडला, साऱ्या जगात प्रत्येक देशात त्याचा नावलौकिक आणि पुतळे उभे राहिले, ती आई रमाई आंबेडकर. अशा अनेक आया इतिहासामध्ये होऊन गेला. त्यांनी त्यांच्या परीनं, कार्य आणि कर्तृत्वानं आपले पती किंवा आपले पुत्र घडवले. पुण्यामध्ये महात्मा फुले नावाचा माणूस सावित्रीबाई फुलेंसारख्या एका महामातेनं घडवला. आईच्या मनामध्ये लेकरांसाठी मी नेहमी सांगत असतो, तुम्ही जर देवशून वाजवण्याला जात असाल जत्रे क्षेत्रेला, त्या डोंगराळीवर चढताना तुमच्याबरोबर तुमची मावशी, काकी, मामी कुणी असेल, तुमच्या पायाला ठेच लागली, त्यातून रक्त बाहेर येत असेल तर ती बाजूला कुठेतरी चिंध्या चोळा सापडेल माझ्या मुलाच्या पायाचं हे रक्त थांबवण्यासाठी. पण त्याच वेळेला जर तुमची आई तुमच्या बरोबर असेल आणि तिच्या अंगावर 10-12 हजाराचा शालू जरी असेल ना, तरी टळा फाडून तुमच्या पोटाला बांधून दिला आई म्हणायचं. आई जेव्हा आपल्या आयुष्यातून जाते ना, तेव्हा प्रत्येक माणूस आपल्या मातृत्वाला जेव्हा पोरका होतो, पदोपदी त्याला त्या आई आठवत असते. एक मुलगा आपलं आयुष्याने जीवन जगत असताना वडील लहानपणी वारले होते. आई त्याचे गुजराण करत करत त्याला शाळा शिकवत होती. शिकवता पोरगा 12वी पास झाला आणि मग गावाने ठरवलं, अरे आईनं बाप नसताना या मुलाला कष्ट करून शिकवला, मोठा केला, आता त्या मुलाचा सत्कार करावा. पण त्या आईला एक डोळा नव्हता. त्यामुळे मुलगा सांगायचा, आई ग तू ना असं बाहेर माझ्या बरोबर येत जाऊ नको, लोक मला आंधळीचा मुलगा म्हणून चिडवतात. आई म्हणली, बाळा त्याला काय होतंय रे, नाही तू येत जाऊ नको. सत्कार ठेवला चौकामध्ये, सत्कार केला. सत्कारला जाताना तो मुलगा त्या आईला सांगून गेला होता, जरी माझा सत्कार आहे पण तू आई येऊ नकोस. पण आईचं काहीच होतं ते. आईनं सांगितलं, मनामध्ये ठरवलं बाळा मी येणार नाही. पण ती मात्र त्या मंडपाच्या कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. ज्या मुलाला बाप गेल्यावर मी कष्टानं वाढवला, एवढा मोठा केला, आज तो 12वी झाला, त्याचा सत्कार मला मुलीला पाहावा लागेल. याही एका कोपऱ्यामध्ये उभी राहिली आणि समोरून सत्कार करणाऱ्या साहेबांना पाहिलं. या स्टेजवर या मातोश्रीयावर तुमच्या कष्टाने तुमचा पोरगा एवढा मोठा झाला, पोराला राग आला. तुला सांगितलं होतं नाही येऊ नको म्हणून, तुला एक डोळा नाही, लोक मला आंधळीचा मुलगा म्हणतात, कशाला आली. वाद झाला आणि मुलगा 12वी पास झाल्यावर घरदार सोडून निघून गेला. तो काही वर्ष घरी आलाच नाही. इकडे आई प्रत्येक दिवशी त्या पोस्टमनला विचारायची, माझ्या बाबड्याचं काही पत्र आलं का, माझ्या बाबड्याचं काही पत्र. पोस्टमन सांगायचं, नाही ग मावशाचं काय सारखं विचारती, आल्यावर काय मला माझ्या घरी ठेवायचंय काय, मी तुला जाणून देणार आहे ना, कशाला सारखा मला विचारत असते. आईचं वयोमान झालं आणि आई हे जग सोडून निघून गेली. मुलगा कालांतरानं गावामध्ये आला, विचारू लागला, आई. सगळ्यांनी सांगितलं तुझ्या आईचं निधन झालं. घराकडे गेला, त्या जाळ्या वेळा पडलेल्या घरामध्ये घर साफ केलं आणि बापाच्या फोटो मागे त्याला काहीतरी कागद दिसला. काय असते आई बघा, गांभीर्यानं प्रत्येक गोष्ट ही अंतकरणाचे काम करून ऐकत चला. त्या बापाच्या फोटो मागलं पत्र पाहिलं, तो कागद पाहिला, त्याच्या आईनं त्याच्यामध्ये लिहून ठेवलं होतं, बाळा जेव्हा केव्हा तू येशील किंवा आला असशील तेव्हा हे पत्र तुझ्या हातामध्ये पडावं म्हणून मुद्दाम तुझ्या बापाच्या फोटो मागे ठेवलंय. बाळा रे, मी जेव्हा लग्न करून या गावामध्ये आले ना, तेव्हा मला 2 डोळे होते. तुझा बाप तुझा अंश माझ्या पोटामध्ये टाकून दारूच्या व्यसनानं मरून गेला. त्याच्यानंतर एका मेल्या व्यक्तीनं काबाड कष्ट करून लोकांच्या शेतामध्ये जाऊन उन्हातानाचं राबून तू जन्माला आल्यापासून तू मोठा होईपर्यंत फार कष्ट केले. तू दवाखान्यामध्ये जन्माला आल्यावर डॉक्टरनी मला सांगितलं मुलगा झाला, मला प्रचंड आनंद झाला. तुझ्या बापाच्या नंतर तूच माझा आधार होतास ना रे बाळा, मला खूप आनंद झाला. पण 5 मिनिटाने तो माझा आनंद मावळला. डॉक्टरांनी सांगितलं, बाई तुम्हाला मुलगा झालाय पण त्याला एकच डोळा आहे. माझं मुलीचं आयुष्य झालं रे बाळा, काय करावं. मग मी डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब माझ्या मुलीचं आता काय व्हायचंय, माझा मुलगा आता जन्माला आलाय, माझा एक डोळा त्याला बसवा.
मी एका डोळ्याच्या आयुष्यभर. आणि बाळा, आंधळी मी नव्हते रे, आंधळा तर तू होतास. माझा एक डोळा मी तुला काढून दिला. हे पत्र वाचल्यावर त्या मुलाला कळालं, अरे आंधळ तर मी जन्माला आलो होतो, माझ्या आईने मला डोळा दिला, पण मी मात्र माझ्या आईला कायम स्वरूपी आंधळी म्हणता म्हणता हिंवत राहिलो. फार मोठी चूक झाली. ओक्सा बोक्सी तो पोरगा त्या आईच्या फोटोकडे पाहून रडू लागला. तोपर्यंत वेळ निघून गेली होती, आई मरण पावली होती. म्हणून जिवंतपणी नाते होती सांभाळा. जिवंतपणी नातेगोती आपण सांभाळत नाही, आणि मेल्यावर मग ते फक्त पंचपक्वान ते काय काय ती लंबी चवडी भाषण, मग तो केवढा गोंधळ. आणि एवढं रडायचं दोन काही असंच लय प्रेम होतं, काही इसच लय प्रेम होतं. म्हणून जिवंतपणे नातेगोती सांभाळा. मेल्यावर शरीराची होय माती, अंती न कोई सांगाती, अवघी सारी कामे खोटी, शेवटी जाणे मसनवटी. तुमचा शेवट जर मसनवट्यामध्ये असेल, तुम्हाला एक ना एक दिवस मरायचं असेल, तर प्रत्येक माणसानं आपलं वैयक्तिक असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल, राजकीय असेल, हे नातं जपा. कारण मरताना तुमची संपत्तीही तुमच्या कामी येत नाही, तुमचं सौंदर्यही तुमच्या कामी येत नाही. कामाला काय येतं? तुम्ही मेल्यावर किती लोक तुमच्या मैताला आली हे तुम्हाला समाज ठरवतो. यानं एका आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं कर्म केलं. कशी नाती जपायची याचं एक छोटस उदाहरण. मी माझ्या मनाचं काही सांगत नाही, जे समाजामध्ये घडलं तेच आम्ही सांगत असतो. आमच्या मनाचं सांगितलं आम्हाला उठाने मारा तुम्ही, सगळा सामाजिक आणि धार्मिक अनुभव असतो, तो आम्ही सांगत असतो. बुलढाणा जिल्ह्यामध्ये देऊळगाव राजा नावाचा एक तालुका आहे. जिवंतपणे नाते कशी सांभाळायची ते मी तुम्हाला सांगतोय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये देऊळगाव राजा नावाचा एक तालुका आहे. एक छोटस गाव आहे. त्या गावामध्ये 3 भाऊ आणि 1 बहीण आपला जीवनाचा उदरनिर्वाह करत करत जगत आहेत. सगळ्यांची लग्न झाली. जिवंत नाते कशी सांभाळायची याची उदाहरणं मी तुम्हाला सांगतोय. जिवंतपणीच नाते आपण सांभाळायला हवी. मेल्यावर त्या मुर्द्या पुढे कितीही रडलं ना, तो मुर्दा काय तो उठत नाही, आणि तुमचं काय सोनं नाणं आणलेलं खात नाही. 3 भावांमध्ये 1 बहीण. प्रत्येकाचा संसार प्रपंच चांगला चाललाय. प्रत्येक जण आपापल्या संस्कारामध्ये मग्न आहे, संसारामध्ये मग्न आहे. बहिणीचं लग्न झालं, 3 भावांचं चांगल्या प्रकारे चाललंय. पण एका भावाला अचानक आजारी पडला. काय करावं काय करावं, हा दवाखाना तो दवाखाना, सगळीकडे दाखवून झालं. येणार आणि गपचूप येऊन बसत जा बरं. एखादा बोलला का की पब्लिक माग बघत येतं, तिकडे आईस्क्रीम वाटप आहे. दुःखाच्या कार्यक्रमाला आल्यावर एक भान आपण ठेवलं पाहिजे. आपण त्याच कार्यक्रमाकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं. या फोटोंना सांगत नाही मी जिवंत माणसांना सांगतोय. आणि जिवंत माणसं ऐकणार नसतील किंवा जिवंत माणसांना भलतं काय कळायचं असेल ना, तर आम्हाला न बोलवलेलं बरं. आमचा काय हा धंदा नाही, तर काय आमचं पोट चाललं नाही. फक्त बुडती हे जन देखावे ना डोळा, तुकाराम महाराज म्हणाले. त्या प्रत्येकाला 4 शब्द त्यांच्या कानावर पडावे. कदाचित एखादं प्रवचन ऐकून जर 2 माणसं त्यांच्या आयुष्यात व्यसनमुक्त झाली, 2 माणसं आयुष्यात त्यांची चांगली जगली ना, तरच त्या प्रवचनाचा काहीतरी अर्थ आहे. नाही तर आलान बोलून गेला ना, आमच्यात काहीच फरक नाही झाला, त्याचा काय फायदा. त्या 3 भावंडांचा प्रपंच चांगला चाललाय, बहिणीचा प्रपंच चालला. 1 भाऊ मात्र आजारी पडला, असा वाढून गेला. हा दवाखाना तो दवाखाना, तो दवाखाना करता करता काही सापडेना, काही कळेना, म्हणून मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलला त्याला ऍडमिट केला. बुलढाणा जिल्ह्यातला देऊळगाव राजा तालुक्यातला माणूस. काय करावं, कुठं जावं? प्रत्येक भावानं आणि बहिणीनं सगळं काही पाहिलं, सगळे उपचार करून पाहिले, भाऊ काही चांगला होईना. मुंबईच्या ग्लोबल जिवंतपणे नाती कशी सांभाळायची याचं उदाहरण आहे हे. त्या ग्लोबल हॉस्पिटलने सांगितलं, तुमच्या भावाचं यकृत खराब झालंय. बघा कुठं दवाखान्यात कुठं कुणाचं मिळतंय का. सगळीकडे पाहिलं, सगळीकडे चौकशा झाल्या, सगळं काही पाहिलं गेलं, कुठे यकृत मिळालं नाही. जिवंतपणे नातं कसं सांभाळायचं लक्षात घ्या. सगळे दवाखाने सगळीकडे फिरून झालं, कुठं काही मिळाला. बहीण तडा मुंबईला गेली. डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब सगळ्या प्रकारचे चौकशा करून पाहिल्या, कुठं आम्हाला यकृत मिळालं नाही. एक काम करता का डॉक्टर साहेब, माझा मिरीचं यकृत माझ्या भावाला देता का? त्या डॉक्टर मला येडी आहे का, यकृत काढलं मरशी. मरू ना, माझा मिरीचं काय वाटतं. जिवंतपणे नाते सांभाळा. डॉक्टरांनी त्या बाईला बघितलं, रक्तगट सगळे चेक केले. त्या बाईचं मन एवढं मोठं होतं सख्या भावासाठी. आजकाल सख्या भावाला कोर्टात 100 आणि 200 रुपयासाठी, एखाद्या एकरासाठी, 10 एकरासाठी, MIDCतल्या भांडणासाठी भावाला बहिणीला जिवंतपणे कोर्टात भांडताना पाहिलं आम्ही. तीच भावंड एखाद्या मेल्यावर रडतानाही पाहिले आम्ही.
त्या बहिणीने डॉक्टरांना सांगितलं माझ्या भावाला सगळे चांगले पैसा पाण्यावाले आहेत, बागायतदार आहेत, म्हणले बघा ना, बघा माझं यकृत माझ्या भावाला मिळतंय का. डॉक्टरांनी तिचं 30% यकृत काढलं, 70% त्याचं यकृत, आणि मग तो चांगला जगला, चांगला वागायला लागला. पण पहा, निसर्गाच्या नियमापुढे तुम्हाला जाता येत नाही. रक्षाबंधनला ज्या भावाला जगवलं, ज्या बहिणीनं, तो भाऊ बिजला निघाला आपल्या बहिणीला भेटायला. सत्य घटना आहे, देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा मध्ये. तो भाऊ निघाला बहिणीला भेटायला. जातो मी, ज्या माझ्या बहिणीनं मला रक्षाबंधनला राखी बांधली, भाऊ बिजला जातो बहिणीला भेटायला, तिच्यामुळे मी आज जिवंत आहे. तिचं यकृत तिनं मला माझ्या सख्या बहिणीनं दिलं, तिच्यामुळे मी आज जिवंत. म्हणून निघाला बहिणीला भेटायला. तीच बहीण पहाटे 5 वाजता मरण पावली. नाती जिवंतपणे सांभाळा, शरीराची होय माती, अंती नये कोणी सांगाती. प्रत्येक माणसानं जिवंतपणे आपलं नातं होतं सांभाळा. हेच आम्हाला महापुरुषांनी सांगितले ना. आमच्या बाबांना आम्हाला जो धम्म दिला ना, भगवान गौतम बुद्धांचा, समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुतेचा, त्या धम्मानं आम्हाला सांगितलं रे, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. बुद्ध आम्हाला सांगून गेले 2500 वर्षापूर्वी. जसंच्या तसं संत तुकारामांनी 16व्या शतकामध्ये सांगितलं. तुकारामांचे सगळे अभंग मानव मुक्तीच्या कल्याणाचे, प्रत्येक माणसाने चांगलं वागावे असे आहेत. त्या तुकाराम महाराजांनी जे अभंग त्यांच्या जीवनामध्ये, ज्ञानेश्वरांनी ओव्यांमध्ये जे मानवी मूल्य सांगितली ना, ती मानवी मूल्य जर या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये रुजवली गेली तर कोणताच माणूस कोणत्याच माणसाला जाती धर्मानं पाहणार नाही, उच्च नीतीनं पाहणार नाही, वंशानं वर्णभेदानं पाहणार नाही. फक्त ती मूल्य तुमच्या अंतःकरणामध्ये वाचून रुजवली पाहिजे. नाही तर गाव सोडला का हा ह्या जातीचा आणि तो त्या जातीचा. पण मेल्या मात्र सगळ्यांचा बाप नाही कावळा. माणसं जगताना आपण जाती शोधतो, मेल्यावर मात्र त्यांची एकच जात कशी होती मला आजपर्यंत कळलं नाहीये. सत्य बोलतो या मंदिराच्या बाजूला. महापुरुषांनी किंवा संतांनी जगताना कोणत्याच एका विशिष्ट जातीसाठी, भगवान बुद्धही एका जातीसाठी जगले नाही, सबंध मानव जातीचं कल्याण हो म्हणून त्यांनी सांगितलंय. बुद्ध म्हणाले या जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख नष्ट करता येतं, दुःख नष्ट करण्याची कारणही भगवान गौतम बुद्ध सांगताय. केवळ एका जातीसाठी नव्हे, ज्या ज्या वेळेला क्रांती झाली त्या त्या वेळेला प्रतिक्रांती देखील या भारतामध्ये झाली. म्हणून मी नेहमी सांगत असतो, कुठल्याच महापुरुषाला, कुठल्याच संताला एका ठराविक जातीमध्ये अडकवून आपण ठेवलं नाही पाहिजे. कारण त्या संतांनी, त्या महापुरुषांनी अशी मानवी कल्याणाची मूल्य सांगितली की त्याच्यामुळं आमच्या जगण्याला काहीतरी आयाम निर्माण होतो. तुम्ही जगा, तुम्ही जगत असताना दुसऱ्यालाही असं काही जगवा, असं काही मदत करा. नाही तर आमच्या दुःखाला सगळ्यांनी यावं, पण आम्ही मात्र कुठं जायचं नाही. आम्हाला लय काम, गाईचं दूध आणि लय शेती, लय गुरण, लय ढोर, आम्हाला वेळ नाही. पण आमचं कोणी गेलं ना, आमच्याकडे लग्न असताना मग समाजाने यावं, यांना मात्र जायला टाइम नाही. जसं तुम्हाला प्रत्येकाला सुख दुःख आहे ना, तसं मलाही सुख दुःख आहे. एक दिवस मलाही मरावं लागणार आहे. मी आज किती तुमच्या पुढे प्रवचन रूपी सेवा करून बोलत असतो ना, उद्या माझ्याही अंत्यविधीला, माझ्याही शोकसभेला असाच कुणीतरी येणार आहे. मला ठाऊक आहे माझाही मरण आहे. पण मरणानंतर सरणावरती आमची प्रेते पेटू द्या आणि मरणामधून सरणामधून नवा माणूस उठू द्या. आमच्या जगण्याला संत कबीर म्हणाले, बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंछी कोना छाया फल लगे तो आती दूर. नुसतं त्या खजुराच्या झाडावानी मोठं होऊन काय फायदा आहे, सावलीला कोणाला बसता येत नाही, फळही खाता येत नाही. कबीरा कहे जब हम पैदा हुए हम रोए और चघासे. आम्ही जन्माला आल्यावर मुलगा झाला, मुलगी झाली, सारी माणसं आनंदामध्ये असतात, पेढे घ्या, जिलेबी घ्या. कबीरा कहे जब हम पैदा हुए हम रोए और चघासे. अरे करनी ऐसी कर चलो जग रोए और तुम हसे. जीवनामध्ये असे काही करणी करा, असं काही काम करा की मरताना तुम्ही त्या मरणाला कवटाळून अरे चला मस्त आनंदामध्ये जात असाल, कारण सारं जग तुमच्यासाठी हळहळ करत असेल. किती